नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना गूढ बदल, अंतर्मनातील शक्ती, आर्थिक चढउतार आणि जीवनातील महत्त्वाच्या वळणांचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या जीवनात अनेक अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला कठीण वाटतील, पण पुढे याच गोष्टी तुमच्या प्रगतीचे कारण ठरतील. ग्रहस्थिती अशी सूचित करते की हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि परिपक्व बनवणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात अस्वस्थता वाढू शकते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसल्यामुळे राग आणि नाराजी जाणवू शकते. मात्र तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे संकटातून मार्ग काढण्याची क्षमता तुम्हाला लाभेल. या काळात तुम्ही स्वतःच्या आयुष्याबद्दल गंभीर विचार कराल. काही लोक जुन्या नात्यांपासून किंवा जुन्या परिस्थितीपासून दूर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी जून महिना आव्हानात्मक पण प्रगतिकारक राहील. कार्यालयात काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची परीक्षा घेतील. काही वेळा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला यश देईल. संशोधन, गुप्तचर विभाग, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी, पोलीस, संरक्षण सेवा, तांत्रिक कामे, मानसशास्त्र किंवा गूढशास्त्राशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. परदेशाशी संबंधित कामातही प्रगती दिसेल. व्यवसाय क्षेत्रात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागेल. भागीदारीत मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक राहील. मात्र महिन्याच्या मध्यभागानंतर परिस्थिती सुधारेल. नवीन ग्राहक मिळतील. जुन्या व्यवहारामधून फायदा होईल. काही लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. विशेषतः जमीन, मालमत्ता, शेअर्स किंवा गुप्त गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. पण जोखीम घेताना संयम ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक स्थितीमध्ये चढ उतार दिसतील. पैसा येईल पण अचानक खर्चही वाढतील. वैद्यकीय खर्च, कर्जफेड किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक जीवनात काही वेळा तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः तुमच्या संशयी स्वभावामुळे गैरसमज वाढू शकतात. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय कमी करणे आवश्यक राहील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात घरातील वातावरण सुधारेल. काही लोकांना घर बदलण्याचा किंवा मालमत्ता खरेदीचा विचार येऊ शकतो. धार्मिक कार्यक्रम किंवा कुलदेवतेच्या दर्शनाचे योगही दिसतात. प्रेम संबंधाच्या दृष्टीने जून महिना अत्यंत भावनिक आणि गूढ राहील. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात तीव्र भावना अनुभवायला मिळते. काही वेळा संशय किंवा अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात. पण नात्यात प्रामाणिकपणा ठेवला तर संबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित व्यक्तींना अचानक नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना जुने प्रेम पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ लाभेल, पण संवादात कठोरपणा टाळावा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि यशाचा राहील. संशोधन, वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी
तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. तुमची एकाग्रता वाढेल, मात्र मानसिक ताण टाळणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. रक्तदाब, पोटाचे विकार, गुप्त आजार, मानसिक ताण किंवा अपघाताची शक्यता दिसते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. उशिरापर्यंत जागरण आणि राग टाळणे अत्यंत आवश्यक राहील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एखादी गुप्त किंवा महत्त्वाची माहिती मिळू शकते. काही लोकांसाठी हा काळ जीवनातील मोठा निर्णय घेण्याचा ठरेल. अचानक प्रवासाचे योग दिसतात. तिसऱ्या आठवड्यात आर्थिक आणि कौटुंबिक ताण वाढू शकतो. या काळात संयम आणि शांतता अत्यंत आवश्यक राहील. कोणत्याही वादात पडणे टाळावे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. मानसिक समाधान मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. जून 2026 वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी विशेषतः रागावर नियंत्रण, संशय कमी करणे आणि मानसिक शांतता टिकवणे आवश्यक राहील. मात्र नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक राहील. जून 2026 वृश्चिक राशीत कोणते शुभ संकेत आहेत? त्यांचा शुभ रंग आहे लाल गडद मरून. शुभ अंक आहे 9, 4. शुभ दिवस आहे मंगळवार, गुरुवार. शुभ दिशा आहे दक्षिण, तर शुभ रत्न आहे मुंगा. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणते विशेष उपाय करायचे आहेत? तर दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करायची आहे आणि ओम क्राम क्रीम क्रौम सहम भूमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने मंगळ ग्रह मजबूत होईल आणि शत्रू, अडथळे व मानसिक ताण कमी होईल. गरिबांना मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करणे शुभ राहील. मित्रहो, गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्रे व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्मांचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटांच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय हे मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा व अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांनी आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना ही सदिच्छा व आशीर्वाद. धन्यवाद.